UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. टाइम्स नाव नवभारत मॅट्रिक्सच्या ओपिनियन पोलनुसार महायुती आणि मवियामध्ये काटेकी टक्कर. महायुतीला 137 ते 152 जागा तर मवियाला 129 ते 144 जागा मिळण्याचा अंदाज. ओपिनियन पोलनुसार भाजपच नंबर 1 पक्ष, पण जागा घटणार. टाइम्स नाव नवभारत मॅट्रिक्सच्या ओपिनियन पोलचा अंदाज. पोलनुसार भाजपला 83 ते 93 जागा मिळण्याची शक्यता. अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदेमध्ये रात्री 3 तास बैठक. विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं चर्चा झाल्याची शक्यता. महायुतीमध्ये सर्वांनी समान जागा लढवाव्यात. एखाद्या दुसऱ्या जागेवर मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते. शिंदे गटाच्या अर्जुन खोतकरांचं वक्तव्य. बारामतीमध्ये अजित पवारांच्या समर्थकांचं पत्र व्हायरल. दादा, तुमचं वागणं बदललंय. कुणाच्या दबावाखाली भावनिक कार्ड खेळताय. पत्रातून समर्थकाची खंत व्यक्त. शरद पवारांविरोधी निवडणूक बनवायची नाही. पवारांविरोधी निवडणूक झाल्यास फटका बसण्याची भीती. अजितदादा गटातील आमदारांचं मत. सूत्रांची माहिती. लोकसभा सचिवालयाकडून शरद पवार गटाचा राष्ट्रवादी असा उल्लेख, तर कमी खासदारांमुळे अजित पवारांना कार्यालय मिळालं नाही. लोकसभेकडून राजकीय पक्षांना कार्यालयाचं वाटप. सचिवालयाकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा शिवसेना असा उल्लेख. पक्षाचा फक्त शिवसेना म्हणून उल्लेख करण्यासाठी शिंदेचे नेते आक्रमक. शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर आज सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष. उपमुख्यमंत्री अजित पवार आज खेड विधानसभेच्या दौऱ्यावर. अजितदादा उमेदवाराची घोषणा करण्याची शक्यता. खेडमध्ये दिलीप मोहिते पाटील अजित पवार गटाचे आमदार. पंतप्रधान मोदींच्या हस्ते सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या घरच्या गणरायाची आरती. चंद्रचूड 8 नोव्हेंबरला निवृत्त होणार. भैया क्रोनॉलॉजी समज लीजिए. न्याय देवते पाहतेस ना. महाराष्ट्रामधल्या घटनाबाह्य सरकार असंच बिनबोभाट चालू राहील. मोदींचा चंद्रचूड यांच्या घरातील फोटो ट्विट करत राऊतांचा खोचक टोला. विदर्भात पावसामुळे अनेक गावांचा संपर्क. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यामध्ये पूर परिस्थिती कायम. अमरावती, भंडारा, गोंदिया जिल्ह्यालाही पुराचा मोठा फटका. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगींचं 16 तारखेपासून बेमुदत उपोषण. तर मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलावण्याच्या मागणीसाठी आमदार राजेंद्र राऊतांचा आजपासून ठिय्या. नागपूर विभागामध्ये झालेल्या पावसाचा फडणवीसांकडून आढावा. अतिवृष्टी आणि पुराच्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश. बाघ, बैनगंगा, बावनथडी नद्यांना आलेल्या पुरामध्ये प्रचंड नुकसान. 70 वर्षांवरील प्रत्येक नागरिकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेता येणार. केंद्राचा मोठा निर्णय. 5 लाखापर्यंत मोफत उपचारासह उत्पन्नाची मर्यादा नसणार. UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.